छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीनुसार जयंती सर्वत्र साजरी करण्यात येते। मी सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आहे। गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्याची मागणी होती आणि यासाठी आता शिवसेना ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय। ठाकरेंची जी शिवसेना आहे त्याचे जे दक्षिण मुंबईचे खासदार आहेत अरविंद सावंत यांच्या नेतृत्वामध्ये आपण आता पाहतोय की या ठिकाणी शिवजयंती साजरी केली जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही वेळापूर्वी त्यांनी रेल्वेचे जे जनरल मॅनेजर आहेत त्यांची सुद्धा भेट घेतलेली आहे आणि जो दार्शनिक भाग आहे, माझा कॅमेरामॅन योगेश गुरवला सांगेल की घडीच्या खाली जो दार्शनिक भाग आहे ज्या ठिकाणी क्वीन विक्टोरिया यांचा पुतळा होता, तो पुतळा आता कुठे गेला याबद्दल काही माहिती अद्यापही देण्यात आलेली नाही आहे। मात्र ही जी जागा रिकामी राहिलेली आहे त्या ठिकाणी आता मेघडंबरेतील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवावा किंवा अश्वरूढ पुतळा बसवावा अशी मागणी जी आहे ती या ठिकाणी शिवसेनेकडून करण्यात आलेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून ही मागणी विविध संघटना करतात, मात्र रेल्वेचं याकडे सर्रास दुर्लक्ष होत आहे। आज जयंतीनिमित्त पुन्हा हा विषय जो आहे तो जनरल मॅनेजर यांच्या कानावर टाकण्यात आला, अन्यथा तीव्र आंदोलनं करण्यात येतील असा इशारा सुद्धा शिवसेनेने दिलेला आहे। ठाकरेच्या शिवसेनेकडून हा इशारा जनरल मॅनेजर यांना देण्यात आलेला आहे आणि सेंट्रल रेल्वेचे जे जनरल मॅनेजर आहेत त्यांनी यापूर्वी देखील याबाबत योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन देऊन सुद्धा अद्यापही या आश्वासनाची पूर्तता काही केली नाही आहे। त्यामुळे भविष्यामध्ये याची पूर्तता होईल का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।